कोकण कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते माझं सुंदर गाव, गर्द झाडी आणि गावाकडचा अथांग समुद्र. या सर्व गोष्टी मी मिस करत होतो. त्यामुळे खूप दिवसापासून मी माझ्या गावी बाईकने जाण्याचा प्लॅन बनवत होतो. शेवटी आमचा प्लॅन फिक्स झाला. दरवेळीप्रमाणे फक्त मुंबई गोवा हायवेने न जाता आम्ही एक दुसरा रूट घ्यायचे ठरवले. प्लॅन थोडा हटकेच बनवला होता. नमस्कार, मी व्ही.एस. गुरु तुमचं स्वागत करतोय आपल्या मुंबई ते कोकण राईडच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि शेवटी तो दिवस आलाच. सकाळी 4 वाजता उठलो, फ्रेश झालो आणि बाईक रेडी करायला घेतली. सकाळी लवकर उठून एवढी मोठी बाईक रेडी करणे हेच मला सर्वात मोठं चॅलेंज वाटतं. बाईक रेडी केली आणि जवळच असलेल्या मंदिरात जाऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले आणि मी निघालो. आज आपण निघालोय कोकणात जायला. कोकण म्हणजे आपलंच गाव, तर आपण तिकडे जायला निघालोय. सकाळचे 5 वाजलेत आहे ऑलरेडी आणि आपण निघालेलो आहोत. जेवढं लवकरात लवकर मुंबईच्या बाहेर जाता येईल ना तेवढं आपल्यासाठी चांगलं असेल. आता तुम्ही पाहू शकता, आता रोडला काही ट्रॅफिक नसेल. मरव नाक्याला माझे 2 भाऊ आधीच माझी वाट बघत होते. त्यांच्याकडे एंटॉक होती. जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले आणि आम्ही निघालो. थंड हवा आणि पहाटेचे शांत रस्ते मनाला उभारी देत होते. सकाळच्या शांत वातावरणात बाईक राईड करण्याची फिलिंगच वेगळी असते. पहाटेच्या शांत रस्त्यावर बाईकचा सुरेख आवाज ऐकत आम्ही कधी पनवेलपर्यंत येऊन पोचलो हे समजलंच नाही. मुंबई गोवा हायवेला लागताच पहिल्या चहाच्या टपरीवर आम्ही आमच्या गाड्या उभ्या केल्या. वर कसं करतात? चालूच आहे ते त्याच्या हेल्मेटसाठी काहीच नाही. तिथे थोडा ब्रेक घेतल्यामुळे माइंड फ्रेश झालं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जसजसे आम्ही पुढे जात होतो तसा काळोख कमी होऊ लागला. आकाशाचा रंग हळूहळू केशरी होऊ लागला. मुंबई गोवा हायवे आणि तो सुंदर सूर्योदय याचे सौंदर्य शब्दात मांडणे खूपच कठीण. हा तोच क्षण आहे ज्यासाठी रायडर आपली झोप सोडून बाहेर पडलेला असतो. मुंबई गोवा हायवेला लागलं ना की खूप सारे रायडर्स भेटतात, विचारतात कुठून आलात, कुठे चाललात, यामधून प्रवासाची नाती बनतात. मग रोहावरून मुंबई गोवा हायवेला एक्झिट केला. खरा तरी तर आता चालू होणार होता. तिथून थेट दिवेघरच्या दिशेने निघालो. आता जस्ट आम्ही मुंबई गोवा हायवे सोडलाय आणि या रोडला आलोय. हा रोड आपल्याला रोहात घेऊन जाईल. रोहावरून दिवेघर. काही ठिकाणी जास्त प्रमाणावर धुकं पडलं होतं. विजिबिलिटी खूपच लो झाली होती. मग आम्ही थेट दिवेघरला जाऊन थांबलो आणि तिथेच नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही बीच एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो. दिवेघर किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिथली पांढरी शुभ्र आणि मऊ वाळू. एवढा साफ आणि सुंदर बीच पाहून मन एकदम प्रसन्न झाले. मुंबईमध्ये खूप कमी प्रमाणावर असे बीच पाहायला मिळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईमधील समुद्र किनाऱ्यांवर कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तिथे जास्त टाइम न काढता आम्ही पुढची वाटचाल चालू केली. This is the time of your life. Remember, you don't get it twice. थोड्या क्षणात आम्ही आरवी बीच रोडला पोहोचलो आणि पाहतो तो काय, समोरचे सुंदर दृश्य पाहून
मला आरेवारेच्या रोडची आठवण झाली. एका बाजूला आतांग पसरलेला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला नारळ पोफळीच्या बागा किंवा लहान डोंगररांगा असं दृश्य डोळ्यात साठवत मी पुढे चालत होतो. Don't look at the past, no, we're not going that way. Oh, now make it last, make it last to the break of day. No matter what people say, live life in a fast lane. Double shot for the gifted, triple shot for the pain. There you go, drink it up, all this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. We stay all day, all night, living in paradise. दुपार झाली होती, सूर्य डोक्यावर आला आणि गरमी वाढू लागली. त्या गरमीमुळे बाईक राईड करायला खूपच प्रॉब्लेम होऊ लागला. कसं तरी करून आम्ही फेरीपर्यंत येऊन पोहोचलो. Remember, you don't get it twice. The time of your life. आम्ही बागमंडला ते वेसावे जेटीपर्यंत फेरीने प्रवास केला. त्याची पर बाईक कॉस्ट 58 रुपीज होती. Don't get it twice. The time of your life. आम्ही फेरीमधून बाहेर पडलो तेव्हा दुपारचे 2 वाजले. गरमी खूपच वाढली होती आणि आम्हाला मुंबई गोवा हायवेला लागण्यासाठी अजून 70 किलोमीटर कापायचे होते. त्या दुपारच्या गरमीमध्ये बाईक चालवण्याचं मन करत नव्हतं. तरी कसंही धाडस करून आम्ही तिथून निघालो. अरुंद रस्ते, नागमोडी वळणे यामुळे खूप ठिकाणी वाचकलो. तरी 4 वाजेपर्यंत मुंबई गोवा हायवेला येऊन पोहोचलो. तिथे येऊन पहिलं काम म्हणजे मी माझ्या बाईकची टाकी फुल केली आणि मग मुंबई गोवा हायवेने रत्नागिरीच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो, आता खेडवरून निघालेलो आहोत आणि इथून 3 तास दाखवत आहे राजापूरसाठी. तर मग लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया. तसं आता मी जास्तीत जास्त गाडी खेचण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण टाईम पण खूप झाला आहे. या हायवेला परत लागल्यानंतर हा सुंदर रस्ता पाहून मन प्रसन्न झालं, पण आमचा आनंद जास्त काळ टिकला नाही. जसजसं आम्ही संगमेश्वरच्या जवळ जात होतो तसं खराब रस्ता चालू झाला. चांगला रस्ता पाहून मला वाटलं होतं मुंबई गोवा हायवेचं काम कम्प्लीट झालंय, पण तसं नव्हतं. मला एकच प्रश्न पडला, ज्या रस्त्याचं काम 10 वर्षापूर्वी चालू झालं होतं ते अजून कम्प्लीट कसं नाही झालं. आपल्या हिमालयनवर त्या ऑफ रोडिंगचा अनुभव घेत मी रत्नागिरीपर्यंत येऊन पोहोचलो. तर मित्रांनो, फायनली आपण रत्नागिरी सिटीमध्ये पोहोचलो आहोत. रत्नागिरी सिटीमध्ये एंटर केल्यानंतर आम्हाला आमच्या गावची ओढ लागली. मग तिथे एकही ब्रेक न घेता आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवला. रत्नागिरी ते सोलगाव हा कोस्टल रोडचा प्रवास म्हणजेच कोकणच्या अद्भुत सौंदर्याला अनुभवण्याचा एक खराखुरा मार्ग आहे. रत्नागिरी सिटीमधून बाहेर पडलं ना की पहिला एक सुंदर समुद्रकिनारा लागतो, त्यालाच भाट्या बीच असं म्हणतात. संध्याकाळ झाली होती, सूर्य मावळू लागला आणि तो सुंदर सनसेट पाहून आम्ही सगळे थक्क झालो. अरबी समुद्राच्या बाजूने जाणाऱ्या त्या रस्त्याला पाहून मला एका मराठी मूवीचा डायलॉग आठवला. हे तुमच्या कोकणातले सगळे रस्ते समुद्राकडेच येतात? मनातून एकच आवाज आला, हो, आमचा कोकण आहेच एवढा सुंदर. निसर्गाचं ते सुंदर रूप डोळ्यात साठवत
आम्ही आमच्या गावच्या दिशेने वाटचाल चालू ठेवली. भट्टे बीच, पावस, गावखडी असं करत करत आम्ही आडिवऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो. मग आडिवऱ्यामध्ये एका पेट्रोल पंपवरती थांबलो. तिथेच पेट्रोल भरून घेतलं आणि मग थोडासा ब्रेक घेऊन तिथून निघालो. वळणावळणाचे रस्ते कापत आम्ही कधी सोलगाव फाट्यापर्यंत येऊन पोहोचलो हे समजलंच नाही. सोलगाव फाटा म्हणजेच आमच्या गावाची सीमा. तिथे थांबून आमच्या ग्रामदेवतेला नमस्कार केला आणि मग गावाच्या सीमेत एंटर केलं. तिथून साधारणतः 3 किलोमीटरवर माझं घर आहे. मग थेट घराच्या इथे जाऊन थांबलो. गावची शांतता पाहून शहराच्या गोंगाटातून सुटका झाल्यासारखं वाटलं. गावाला पोहोचल्यावर प्रवासाचा थकवा कधी निघून गेला हे समजलंच नाही. अशा प्रकारे मी ही मुंबई ते कोकण ही बाईक राईड कंप्लीट केली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.